मी आत्याच्या घरी जात होतो की रस्त्यातच बस खराब झाली, ज्यामुळे खूपच उशीर झाला होता. जेव्हा मी स्टॉपवर उतरलो तेव्हा खूपच अंधार झाला होता आणि कोणतीच रिक्षा भेटत नव्हती. त्यामुळे मला पायी चालावे लागले. मी खूप दमलो होतो, त्यामुळे एका जागी आराम करायला बसलो. तेव्हा माझ्याजवळ एक तरुण मुलगी आली आणि माणुसकीच्या नात्याने तिने मला एक रात्र तिच्या घरात राहायला जागा दिली. तिच्या घरात समोरच खाटेवर झोपलेली तिची आई मला पाहून म्हणाली, कदाचित हा आपल्या कामी येईल. जेव्हा मध्यरात्री मला जाग आली तेव्हा ती मुलगी माझ्यासमोरच. जेव्हा तो या गावच्या सुनसान बसस्टॉपवर बसमधून उतरला तेव्हा रात्रीचे जवळजवळ 10 वाजून गेले होते. त्या गावात भरलेल्या बसमधून उतरणारा तो एकमेव प्रवासी होता. बस त्याला उतरून पुढे निघून गेली तेव्हा त्याने आजूबाजूला नजर फिरवली. जिथपर्यंत नजर जात होती तिथे फक्त त्याला शेत आणि 1-2 झाडेच दिसत होती. खरं तर उन्हाळ्याचे दिवस होते, पण तरी बाहेर एक सुद्धा माणूस किंवा प्राणी दिसत नव्हते. पण इथले सुनसान वातावरण पाहून असे वाटत होते की इथे माणसेच राहत नाही. त्याला सांगितले गेले होते की रात्री 8 वाजेपर्यंतच या गावात रिक्षा भेटू शकते, त्यामुळे रात्री 8 वाजेच्या अगोदर त्याने इथे पोहोचण्याचा प्रयत्न करावा, नाहीतर त्याला 6 ते 7 किलोमीटर पायी चालावे लागेल. त्यावेळेस मोबाईलचा आविष्कार झाला नव्हता, नाहीतर त्याने आत्याच्या मुलाला फोन करून बोलावले असते. त्याने खिशातून प्रवासात आणलेले फुटाणे काढले आणि एक दीर्घ श्वास घेऊन खात पुढे चालू लागला. सामानाच्या नावाखाली त्याच्याजवळ फक्त एक छोटी बॅग होती, ज्यामध्ये एक मिठाईचा डब्बा आणि त्याचे 3-4 ड्रेस होते. 3-4 अजून छोट्या मोठ्या वस्तू होत्या, ज्या त्याच्या घरच्यांनी त्याच्या आत्यासाठी दिल्या होत्या. तो 15-20 वर्षापूर्वी इथे एकदा आला होता. तसा तर तो सकाळी लवकर निघाला होता, पण एकतर प्रवास खूप लांबचा होता आणि त्यात गाडी खराब झाली होती, त्यामुळे रात्र झाली होती. शहरातून या गावात फक्त 2च गाड्या येत होत्या, ज्यामधून एक गाडी पहिलीच निघून गेली होती आणि दुसरी संध्याकाळी 6 वाजता निघत होती. तो दुसऱ्या संध्याकाळच्या गाडीने आला होता, जी रस्त्यातच खराब झाली होती. मेकॅनिक शहरातून घेऊन यायला लागला, त्यामुळेच खूपच वेळ निघून गेला होता आणि त्यात दुसरी कोणतीच अशी गाडी नव्हती की त्याच्यावर बसून तो इथपर्यंत आला असता. त्यामुळे त्याला वाट पाहण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. बॅग खांद्यावर अडकून फुटाणे खात तो हळूहळू चालला होता. त्याला माहिती होते की 6 ते 7 किलोमीटरचा प्रवास त्याला पायीच करायचा आहे, कारण ज्या प्रकारचा हा परिसर होता कदाचित त्याला इथे कोणतीच गाडी भेटणार नव्हती जी त्याला त्याच्या ठिकाणी पोहोचवेल. 2 किलोमीटर चालल्यानंतर तो एक छोट्याशा गावामध्ये आला होता, पण त्याचे हे ठिकाण नव्हते. त्याला अजून 5 किलोमीटर जायचे होते, ते सुद्धा पायी, आणि हाच विचार करून त्याचा जीव जात होता. गावात फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांपासून वाचण्यासाठी त्याने गावातून जाण्याऐवजी गावाच्या बाहेरच्या रस्त्याने जाण्याचा मार्ग स्वीकारला. त्याला एवढे तर लक्षात होते की यानंतर अजून एक गाव येणार आहे आणि मग 3 किलोमीटर नंतर त्याच्या आत्याचे गाव येणार आहे, जिथे त्याला जायचे होते. आत्याला राहण्यासाठी हा जगातला शेवटचाच कोपरा मिळाला होता का? आजोबांनी कोणता विचार करून आत्याला या गावात दिली काय माहिती. चालता चालता तो बडबड करत होता. आता त्याला थकवा जाणू लागला होता. अक्षय, आपल्याला हिंमत नाही हारायची, रस्ता अजून लांब आहे. चालता चालता तो स्वतःला म्हणाला आणि स्वतःला हिंमत देऊन चालत राहिला. दूरवर दिसणाऱ्या प्रकाशामुळे त्याला अंदाज आला की या रस्त्यात येणारे दुसरे गाव आले आहे. त्या प्रकाशावर नजर ठेवून स्वतःला हिंमत देत तो चालत राहिला. काही वेळ चालल्यानंतर त्याच्या पायाने उत्तर दिले, म्हणजे त्याचे पाय खूपच दुखू लागले. त्यामुळे तो एका जागेवर बसला. बस स्टॉपपासून ते आतापर्यंत तो फक्त 2 ठिकाणी थांबला होता. त्या गावातला प्रकाश अजून खूप दूरवर दिसत होता. तो थोडासा श्वास घेण्यासाठी तर बसला होता, पण आता परत उठण्याचे त्याचे मन करत नव्हते. त्याचे मन करत होते की आता इथे जमिनीवर अंथरूण टाकून झोपून जावे, परंतु तो फक्त असा विचार करू शकत होता, पण असे प्रत्यक्षात करू शकत नव्हता. किती वेळ तरी तो तिथेच आराम करत बसला आणि हिम्मत करून उठून उभा राहिला, कारण त्याला चालणे तर भागच होते, कारण चालल्यामुळेच तो त्याच्या आत्याच्या घरी पोहोचणार होता. आता तो थोडा पुढे गेला होता की त्याला आपल्या डाव्या बाजूला कोणीतरी पळण्याचा आवाज आला. तो त्या आवाजाने तिथे स्तब्ध उभा राहिला आणि डोळे मोठे करून आपल्या डाव्या बाजूला पाहू लागला.
त्याच्या हृदयाचे ठोके खूपच वाढले होते, कारण खूपच अंधार पडला होता. त्याला काही पावले पुढचे सुद्धा दिसत नव्हते. त्याने स्वतःला दिलासा दिला की एखादे कुत्रे नाहीतर मांजर तिथून पळाले असेल, आणि पुन्हा एकदा तो पुढे जाऊ लागला. हृदयाचे ठोके अजून सुद्धा नॉर्मल झाले नव्हते. माणसाला नेहमी संकटात देवाची आठवण येते. माणूस एवढा स्वार्थी आहे की संकटाच्या वेळेला देवाची आठवण काढतो. अक्षयला सुद्धा हनुमान चालिसा पाठ होती. त्याने पटपट म्हणायला सुरुवात केली आणि म्हणता म्हणता पुढे जाऊ लागला. हनुमान चालिसा म्हटल्यामुळे त्याला खूपच धीर आला होता. दुसरे गाव आता जवळ आले होते. त्याला या गावातूनच जायचे होते, कारण त्याच्या चारी बाजूंनी शेतच शेत होते. तो रस्ता फक्त त्याच गावामधून जात होता. त्या गावात जाण्याअगोदर अक्षयने कुत्र्यांपासून वाचण्यासाठी हातात एक काठी उचलली. कोणाच्या घराबाहेर प्रकाशाचा बल्ब जळत होता, तर कोणाच्या घराबाहेर त्याला लोक झोपलेली दिसत होती. नेहमी उन्हाळ्यात खेडेगावात लोक घराबाहेरच अंगणात झोपतात. तो 2 गल्लीतून निघून एका मोकळ्या मैदानात आला होता. एका बाजूला 2-3 कुत्री झोपली होती. त्याच्या पावलांचा आवाज ऐकून त्याच्यातल्या एका कुत्र्याने डोके वर करून त्याच्याकडे पाहिले. कुत्रा आपल्याकडे पाहतोय म्हटल्यावर अक्षय घाबरला. त्याला वाटले आपल्या हातात काठी पाहून तो कुत्रा त्याच्यावर हमला करू नये. त्याने लगेच आपल्या हातातली काठी मागे लपवली. तो कुत्रा त्याच्याकडे पाहत राहिला, पण अक्षयने त्याला काहीच न केल्यामुळे तो पुन्हा एकदा जमिनीवर डोकं ठेवून झोपला. अक्षय त्या कुत्र्याकडेच पाहून पुढे जाऊ लागला, आणि जेव्हा त्याला विश्वास बसला की तो कुत्रा आपल्याला काही करणार नाही, तेव्हा त्याने एक सुटकेचा श्वास सोडला. त्याच्या आत्याचे घर अजून 2-2.5 किलोमीटर होते, पण आता त्याचे पाय खूपच दुखू लागले होते. त्याच्या पोटऱ्यांना गोळे येऊ लागले होते. त्याला आता इथेच मुक्काम करावासा वाटत होता, कारण त्याला थोडेसुद्धा पुढे चालवत नव्हते. पण अडचण ही होती की त्याचे इथे कोणीच ओळखीचे नव्हते ज्याच्याजवळ तो मुक्काम करू शकत होता. अक्षय हिंमत हारायची नाही. आता फक्त थोडेच अंतर राहिले आहे. हिंमत ठेव अक्षय, हिंमत ठेव. त्याने स्वतःलाच हिंमत दिली आणि उठून उभा राहिला. नेमका त्याच वेळेला समोरच्या घराचा खूपच जुना झालेला दरवाजा उघडला गेला आणि त्यातून एक तरुण मुलगी बाहेर आली. ती हळूहळू पावलं उचलत अक्षय जवळ येऊन पोचली आणि म्हणाली, तुम्ही कोण आहात आणि रात्रीच्या या वेळेला तुम्ही इथे काय करत आहात? ती मुलगी जवळ येताच अक्षयला विचारू लागली. 18 ते 19 वर्षाची ती एक खूप सुंदर मुलगी होती, जिने खूपच साधी कपडे घातली होती. मला त्या गावात जायचे आहे. अक्षय हातानेच एका बाजूला इशारा करत म्हणाला. इच्छा नसताना सुद्धा अक्षयची नजर तिच्या पायांकडे गेली. अक्षयच्या त्या नजरेचा अर्थ समजताच ती मुलगी हसून म्हणाली, घाबरू नका, मी काय हडळ नाही. अक्षय थोडासा लाजला आणि हसला. तुम्ही कोठून आला आहात? त्या मुलीने लगेच दुसरा प्रश्न केला. अक्षयने त्याच्या शहराचे नाव सांगितले आणि त्या गावाचे सुद्धा नाव, ज्या गावात त्याची आत्या राहते, ज्या आत्याला तो भेटायला आला आहे, आणि रस्त्यात बस खराब झाल्यामुळे त्याला उशीर झाला आहे. ती मुलगी म्हणाली, त्या गावातल्या खूप साऱ्या मुली माझ्या शाळेत शिकत होत्या. त्याच्यातली एक मुलगी रेवती माझी खूप छान मैत्रीण होती. माहिती नाही आता ती कुठे आहे. खूप वर्षे झाले तिला मी पाहिलेच नाही. त्या मुलीने खूपच दुःखी स्वरात अक्षयला हे सांगितले होते. रेवती तर माझ्या आत्याच्या मुलीचे देखील नाव आहे. अक्षय अचानकच म्हणाला आणि त्याने त्याच्या आत्याच्या नवऱ्याचे सुद्धा नाव सांगितले आणि म्हणाला की तीच रेवती तुझी मैत्रीण तर नाही ना? अक्षयच्या आत्याचे नाव ऐकताच त्या मुलीच्या डोळ्यात एक चमक आली आणि म्हणाली, हो हो, तीच रेवती. तिच्या आईचे आणि वडिलांचे नाव सुद्धा हेच होते. तुम्ही रेवतीचे मामे भाऊ आहात? अक्षयने हो मध्ये मान हलवली आणि त्या मुलीचे नाव विचारले. माझे नाव चंद्रा आहे. त्या मुलीने तिचे नाव सांगितले. पण हैराण करणारी ही गोष्ट होती की खूप वेळापासून ती मुलगी अक्षयजवळ उभी राहून त्याच्यासोबत बोलत होती, जशी काय तिला काहीच घाई नव्हती, ना घरच्यांची काही भीती होती. तुम्ही असे करा, आमच्या घरी रात्र घालवा आणि सकाळ होताच तुमच्या आत्याच्या घरी जावा. तसे पण तुम्ही खूपच लांब चालत आले आहात, त्यामुळे तुम्ही खूपच दमलेले दिसत आहात. मी तिथे उभे राहून पाहत होते जेव्हा तुम्हाला तो कुत्रा एकटक पाहत होता. मला कुत्र्यांची खूप भीती वाटते, त्यामुळे मी तुम्हाला लपून पाहत होते. चंद्राचे शेवटचे शब्द ऐकून अक्षयला हसू आले, पण त्या मुलीची ऑफर वाईट नव्हती. पायी चालून चालून तर तो खरंच खूप दमला होता,
पण अशा अनोळखी मुलीच्या घरी रात्र घालवणे ठीक नव्हते आणि त्यात तिच्या घरच्यांना सुद्धा हे आवडणार नाही. अक्षयने हाच विचार केला आणि त्या मुलीला सुद्धा तेच सांगितले. पण ती मुलगी म्हणाली, माझ्या घरात फक्त माझी आईच आहे. तिच्या या बोलण्यावर अक्षयला अजून आश्चर्य वाटले. तुम्ही माझ्या मैत्रिणीचे मामे भाऊ आहात, त्यामुळे माझ्यासाठी सुद्धा तुम्ही अनोळखी नाही, चंद्रा हसून म्हणाली होती. त्यामुळे अक्षयला त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले होते. चंद्राने माणुसकीच्या नात्याने अक्षयला तिच्या घरी रात्र घालवायला सांगितली, जेणेकरून त्याला अजून काही प्रॉब्लेम येऊ नयेत आणि सकाळी आरामात तो इथून जाऊ शकतो. अक्षयने पुन्हा एकदा चंद्राच्या ऑफरवर विचार केला आणि आपली बॅग उचलली आणि तिच्या मागे जाऊ लागला. 2 किलोमीटर अजून पायी चालण्यापेक्षा हे चांगले होते की राहिलेली रात्र त्या मुलीच्या घरी घालवावी आणि सकाळ होताच आत्याच्या घरी रवाना व्हावे. त्या मुलीच्या घरात पाऊल ठेवताच अक्षय थोडा हैराण झाला, कारण तो एक छोटासा वाडा होता. वाड्यामध्ये छोटंसं अंगण होतं, ज्या अंगणात 2 खाटा होत्या. एका खाटेवर एक व्यक्ती चादर डोक्यावर घेऊन झोपली होती आणि दुसरी खाट रिकामी होती. कदाचित ती खाट चंद्राची होती. अक्षय या गोष्टीवरून हैराण झाला होता की ते घर खूप अस्वच्छ होतं. तिथे अजिबात साफसफाई केलेली दिसत नव्हती. असे वाटत होते की त्या घरात खूप वर्षापासून कोणीच राहत नाही. त्या वाड्यात 4 खोल्या होत्या, पण त्या खोल्यांना सुद्धा दरवाजे नव्हते. ठिकठिकाणी थोडेसे गवत आणि छोटी छोटी झाडे उगवली होती. तुम्ही यावर झोपू शकता, रिकाम्या असलेल्या खाटेकडे इशारा करून चंद्रा अक्षयला म्हणाली. अक्षयने विचार केला की या घरात या दोघेच राहतात, त्यामुळे कदाचित त्यांना कोणाचाच आधार नसेल. त्यामुळे गरिबीमुळे घराचे हे हाल असतील. कोणताच प्रश्न न विचारता अक्षयने आपली बॅग जमिनीवर ठेवली आणि त्या खाटेवर झोपून गेला. तुम्हाला भूक तर नाही ना लागली? चंद्राच्या आता लक्षात आले की तो भुकलेला असेल. अक्षयला तर भूक जाणवत होती, पण घराची परिस्थिती आणि वेळ पाहून त्याची इच्छा नव्हती की त्याच्यामुळे रात्रीच्या या वेळेला या लोकांना त्रास व्हावा. पोरी कोण आहे ग? अचानक चंद्राच्या आईने तोंडावरची चादर बाजूला करत चंद्राला विचारले. आई, एक प्रवासी आहे, त्यांना पुढच्या गावी जायचे आहे. मी त्यांना म्हणाले, रात्र खूप झाली आहे, तुम्ही आमच्या घरी रात्र घालवा आणि सकाळी निघून जावा. चंद्राने आपल्या आईला उत्तर दिले, चांगलं केलंस पोरी, कदाचित हा आपल्या कामी येईल. चंद्राची आई हे म्हणाली आणि परत आपल्या तोंडावर चादर घेऊन झोपली. कदाचित हा आपल्या कामी येईल हे शब्द ऐकून अक्षय घाबरून गेला होता. त्यामुळे त्याने लगेच चंद्राला विचारले, मी तुमच्या कोणत्या कामी येऊ शकतो? ती म्हणाली, काही नाही, तुम्ही फक्त आराम करा. आई तर असेच काही ना काही बोलत राहते. हे ऐकून अक्षय शांत झाला, पण त्याच्या डोक्यात खूप सारे प्रश्न होते. कदाचित हे लोक त्याच्याकडून काही पैशांची मदतीची अपेक्षा करत असतील. अक्षयने हाच विचार केला आणि डोक्यावर चादर घेऊन झोपून गेला. त्याने विचार केला होता की सकाळी जाण्या अगोदर तो या दोघींची मदत नक्कीच करणार. खूप थकल्यामुळे अक्षयला लगेच झोप लागली. सकाळी सूर्याची किरणे त्याच्यावर पडली, त्यामुळे तो जागा झाला. पहिल्यांदा तर त्याला काही समजलेच नाही की तो कुठे आहे. मग रात्रीचे सगळे दृश्य त्याच्या डोळ्यासमोर आले. तो लगेच खाटेवरून उठला आणि इकडे तिकडे पाहू लागला, पण तिथे त्याच्याशिवाय कोणीच नव्हते. फक्त 2 तुटलेल्या खाटा तिथे होत्या. त्यांना पाहून असे वाटत होते की खूप वर्षापासून त्याच्यावर कोणी झोपलेच नाही. तो थोडा वेळ असाच बसून वाट पाहत बसला की कदाचित चंद्रा आणि तिची आई येईल. पण खूप वेळ वाट पाहून सुद्धा कोणीच आले नाही. तर तो चंद्राला आवाज देऊ लागला आणि आवाज देता देता आतल्या एका खोलीत गेला. त्या खोलीत तुटलेल्या खुर्चीच्या व्यतिरिक्त काहीच नव्हते. त्या खोलीची परिस्थिती सुद्धा घरासारखीच होती. बाकीच्या खोल्यांची परिस्थिती देखील तशीच होती. त्याला आता समजतच नव्हते की काय करावे. रात्रीचा किस्सा त्याला एका स्वप्नासारखा वाटू लागला होता. पण अक्षयची या घरात उपस्थिती हे एक वास्तव होते, जे स्पष्ट करत होते की तो या घरात त्याच्या मर्जीने आला नव्हता. नक्कीच त्याला कोणीतरी आणले होते आणि त्याला इथे आणणारी ती मुलगी सुद्धा आता दिसत नव्हती. घराची परिस्थिती पाहता असे वाटत होते की या घरात खूप वर्षापासून कोणी राहतच नाही. या घरातून जेव्हा तो बाहेर निघाला तेव्हा तिथले लोक त्याला विचित्र नजरेने पाहू लागले होते, जसे काय तो एक भूत आहे. तो त्या माणसांकडे दुर्लक्ष करून आत्याच्या घरी जाऊ लागला. पण मात्र चालता चालता त्याच्या डोक्यात
रात्रीच्या घडलेल्या प्रसंगाबाबतच विचार चालू होते आणि अखेर तो आत्याच्या घरी पोहोचला. अक्षयची आत्या आणि तिची मुलगी रेवती अचानक सकाळी सकाळी अक्षयला पाहून खूप खुश झाले आणि आश्चर्यचकित सुद्धा झाल्या. आत्याने विचारल्यानंतर अक्षयने सांगितले की तो रात्रीच आला होता. उशीर झाल्यामुळे मागच्या गावात त्याला कोणीतरी त्याच्या घरात आसरा दिला होता, त्यामुळे तो सकाळी सकाळी इथे आला आहे. अक्षयने रात्रीबद्दल थोडेफार सांगितले, पण त्याच्यासोबत घडलेला किस्सा मात्र त्याने सांगितला नाही. तिसऱ्या दिवशी अक्षयचा आत्तेभाऊ अक्षयला घेऊन त्याच्या मित्राच्या घरी भेटायला गेला. ते तेच गाव होते जिथे त्याला ती मुलगी भेटली होती. गप्पा मारता मारता अक्षयने आपल्या भावाच्या मित्राला त्या घराबद्दल विचारले. तेव्हा तो मित्र खूप चकित झाला होता आणि म्हणाला, दादा तू हे का विचारत आहेस? त्या मित्राने विचारताच अक्षयने त्या रात्रीबद्दल सगळं काही त्याला सांगून टाकले. अक्षयचे बोलणे ऐकून त्याच्या भावाला आणि त्याच्या मित्राला खूप मोठा धक्का बसला. ते दोघे अक्षयला असे पाहत होते की जसं काय त्याला वेड लागले आहे. तुम्ही मला असे का पाहत आहात? अक्षयने हैराण होऊन त्यांना विचारले. तेव्हा त्या दोघांनी अक्षयला असे काही सांगितले की सगळं ऐकून अक्षय त्यांना डोळे फाडून पाहतच राहिला. त्याच्या पायाखालून जमीन सरकली. अक्षयच्या भावाने सांगितले होते की अक्षय, तू ज्या घराबद्दल बोलत आहेस ते घर कितीतरी वर्षापासून बंद पडलेले आहे. या घरात खरंच एक आई आणि तिची मुलगी राहत होती. धर्माने तर त्या आपल्यातल्या नव्हत्या, पण दोघी मायलेकी खूप चांगल्या होत्या. या गावात त्यांच्या धर्माची थोडीफारच घरं आहेत, पण ते सुद्धा खूप चांगले मिसळून राहणारे लोक आहेत. चंद्रा आणि तिची आई सुद्धा अशीच होती, पण एक रात्री त्या कोणालाच न सांगता कुठे गेल्या माहीत नाही. गावातल्या लोकांनी त्यांना खूप शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा कोणताच पुरावा हाती लागला नाही. आणि तू म्हणत आहेस की तू त्यांना काल रात्री याच घरात पाहिले, हे कसं शक्य असू शकतं? अक्षयने त्या मुलीची उंची आणि ती दिसायला कशी होती हे सुद्धा त्याच्या भावाला सांगितले. तेव्हा हे ऐकून त्याच्या भावाचा मित्र चकित झाला आणि म्हणाला, हा चंद्रा सुद्धा अशीच होती. कोणाला काहीच कळत नव्हते. तिघेही तिथून उठले आणि त्या घराला पाहण्यासाठी निघाले, पण त्या घरात शांततेशिवाय अजून काहीच नव्हते. घराची परिस्थिती जी अक्षयने सांगितली होती अगदी तशीच परिस्थिती त्या घराची होती. त्या 2 खाटाही तशाच पडल्या होत्या. मनात कितीतरी प्रश्न घेऊन ते तिघे परत आले. अक्षयला ही गोष्ट आता समजली होती की चंद्रा नावाची ती मुलगी हडाळ नाही, तर ती माणूससुद्धा नव्हती. त्याच्या लक्षात आले की त्या रात्री चंद्रा म्हणाली होती की ती त्याला केव्हापासून पाहत होती, पण पुढे आली नाही, कारण तिला कुत्र्यांची भीती वाटत होती. जनावरांमध्ये असे वैशिष्ट्य असते की ते अशा गोष्टींना पाहू शकतात ज्या गोष्टी माणूस पाहू शकत नाही. अक्षयने त्याच्या आत्या बहिणीला रेवतीला सुद्धा सर्व काही सांगितले, जे ऐकून तिला सुद्धा धक्का बसला. ती म्हणाली, हो खरंच दादा, चंद्रा नावाची मुलगी माझ्यासोबत शाळेत शिकत होती आणि माझी खूप चांगली मैत्रीणसुद्धा होती. काही वर्षापूर्वी ती स्कूलला आली नाही, म्हणून एक दिवस टीचरने तिच्या घरी स्कूलच्या शिपायाला पाठवले होते आणि त्या शिपायाने सांगितले होते की चंद्रा आणि तिची आई अचानक एके दिवशी त्यांच्या घरातून गायब झाल्या आहेत. आणि दादा तू म्हणत आहेस की चंद्रा आणि तिची आई तुला त्यांच्याच घरात भेटल्या? कदाचित त्या परत आल्या असतील. रेवतीने तिचा विचार सांगितला, पण अक्षयला माहीत होते की ही गोष्ट काही वेगळीच आहे. जर त्या परत आल्या असत्या तर त्यांच्या घराची परिस्थिती तशी नसती आणि त्या दिवसा त्याला भेटल्या असत्या. अक्षयने आता ठरवले होते की तो या रहस्याच्या मुळापर्यंत जाणारच. दुसऱ्या दिवशी रात्री त्याच गावात अक्षय आपल्या भावाच्या मित्राच्या घरी गेला. रात्रीचे 11:30 वाजले होते. अक्षय त्या घरातून बाहेर निघाला आणि चंद्राच्या घराबाहेर येऊन बसला. तिथे त्याला बसून सकाळ झाली होती, पण त्याचा हेतू साध्य झाला नाही, कारण त्याला चंद्रा दिसली नव्हती. दुसऱ्या रात्री तो पुन्हा एकदा चंद्राच्या घराबाहेर बसला होता. रात्रीचे 12:30 वाजले होते. तेव्हा अक्षयला चंद्राच्या घराजवळ एक सफेद सावली दिसली. अक्षय न घाबरता त्या सावलीजवळ जायला लागला. त्या सावलीजवळ पोहोचण्याआधीच त्याने चंद्राला ओळखले होते. चंद्रा सफेद चेहरा घेऊन अक्षयला आपल्याजवळ येताना पाहत होती. कोण आहात तुम्ही? अक्षयने तिच्याजवळ जाताच विचारले. माझ्या मागे मागे या, चंद्रा अक्षयला म्हणाली आणि पुन्हा तिच्या घराकडे निघाली. अक्षयने थोडा विचार केला आणि मग चंद्राच्या मागे मागे जाऊ लागला. अक्षय चंद्राच्या मागे घरात पोहोचला होता, पण घरातले दृश्य पाहून
त्याला धक्का बसला, कारण अगदी त्याच रात्रीसारखं आज सुद्धा एका खाटेवर एक व्यक्ती डोक्यावर चादर घेऊन झोपली होती. पावलांचा आवाज ऐकून त्या व्यक्तीने चेहऱ्यावरची चादर बाजूला केली आणि विचारले, पोरी कोण आहे ग? आई, अक्षय आहे. चंद्राचे उत्तर ऐकताच तिने पुन्हा एकदा डोक्यावर चादर घेतली आणि झोपून गेली. चंद्राने अक्षयला इशारा केला आणि एका खोलीत निघून गेली. अक्षय खूपच हैराण झाला होता आणि तिच्या मागे त्या खोलीत गेला. चंद्रा खोलीच्या मधोमध उभी राहून जमिनीला एकटक पाहत होती आणि म्हणाली, आम्ही खूप वर्षापासून इथेच आहोत. चंद्राने खालच्या फरशीकडे बोटाने इशारा केला, पण अक्षयला काहीच समजत नव्हते. त्याने पुन्हा एकदा चंद्राकडे हैराण होऊन पाहिले, तेव्हा ती त्याच जमिनीकडे एकटक पाहत होती. काही वेळानंतर तिने मान उचलून अक्षयला पाहिले आणि सांगायला सुरुवात केली, काही वर्षापूर्वी एका रात्री आम्ही दोघी मायलेकी घरात झोपलो होतो की अचानक चेहऱ्यावर मास्क लावून 3 मुलं दरवाजा तोडून आतमध्ये शिरली आणि आम्हाला जाग येण्यापूर्वीच जबरदस्तीने रस्सीने बांधून टाकले. ते 3 मुलं याच गावामध्ये राहणारे होते आणि ते चोरीच्या हेतूने नव्हते आले. तसे पण या घरात माझ्याशिवाय कोणतीच किमती वस्तू नव्हती. ही मुलं माझ्यासाठीच आली होती. माहिती नाही केव्हापासून ते माझ्यावर नजर ठेवून होते. त्यांनी आळीपाळीने त्यांच्या शरीराची भूक भागवली आणि त्याच दरम्यान एका मुलाच्या चेहऱ्यावरचे मास्क बाजूला झाले होते. मी लगेच त्याला ओळखले होते की तो गावातल्या कोणत्या घरातला आहे. मी ठरवले होते की सगळ्या गावासमोर त्याचा चेहरा समोर आणेल आणि त्यांना बदनाम करेल. आणि कदाचित हीच गोष्ट त्यांना समजली होती. त्यामुळे त्या तिघांनी मला आणि माझ्या आईला जिवंत मारून टाकलं. माझ्या आईने डोळे उघडले तेव्हा ते लोक आमच्या खोलीची माती उकरत होते. एका बाजूला माझी आई शांत बसून त्यांना पाहत होती. मी माझ्या आईला आवाज दिला आणि पळत जाऊन तिच्याजवळ पोहोचले. हैराण करणारी ही गोष्ट होती की माझा तो आवाज त्या तिघांपैकी कोणालाही गेला नाही. ते बाहेर जायला लागले तेव्हा मी त्यांचा रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला, पण ते अशा प्रकारे घरातून निघून गेले जसे काय मी त्यांच्यासमोर नव्हतेच. माझे शरीर फक्त एका धुरासारखे होते. त्यानंतर आजपर्यंत मी कितीतरी लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला, पण मी कोणालाच दिसत नव्हते आणि नाही माझा आवाज कोणाला जात होता. त्या रात्री तुम्ही मला पाहिले तेव्हा मला खूपच आनंद झाला होता, कारण तुम्ही पहिला माणूस आहात ज्याला मी दिसत होते. त्यामुळे मी विचार केला की तुम्हाला मी माझी सर्व कहाणी सांगेन. आणि आता तुम्ही जर आमच्यासाठी काही केलं तर आमच्यावर सर्वात मोठी उपकार असतील. ते लोक आजसुद्धा याच गावात ताठमानेने जगतात. मी त्यांना रोजच पाहते, पण काहीच करू शकत नाही. तुम्हाला माझ्याकडून काय हवे आहे? अक्षयने चंद्राला विचारले. तुम्ही आम्हाला न्याय मिळवून द्या. पोलिसांजवळ जा आणि त्यांना आमची कहाणी सांगून त्या मुलांना पकडून द्या. मी स्वतः पोलिसात आहे. हे जेव्हा मी चंद्राला सांगितले तेव्हा तिने माझ्याकडे अविश्वासाने पाहिले, जसं काय तिला या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता. खरंच चंद्राच्या बोलण्यात आश्चर्य आणि आनंद दोन्ही होते. हो, मी पोलिसात आहे आणि चांगल्या पोस्टवर सुद्धा आहे, पण तरीसुद्धा हे अशक्य आहे, कारण न्यायालय पुरावा मागते आणि आपल्याजवळ असा कोणताच ठोस पुरावा नाही जो दाखवून आपण सिद्ध करू शकतो की त्या तिघांनी खून केला आहे. आणि जर तुम्ही सांगितलेली कहाणी मी सांगितली तर माझ्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही. उलट माझ्यावर सगळे हसतील. अक्षय हे बोलल्यावर चंद्राच्या चेहऱ्यावर उदासी आली. पण मी तुम्हाला एक वचन देतो की तुम्हाला न्याय नक्कीच मिळेल. त्यानंतर अक्षय जाण्यासाठी उठून उभा राहिला. दुसऱ्या दिवशी अक्षय या गावातून त्याच्या घरी शहरात निघून गेला आणि ठीक 15 दिवसानंतर एक एक करून ती तिन्ही मुलं गायब झाली. त्यांना खूप शोधले, परंतु ते तिघे कुठेच सापडले नाहीत. एके दिवशी सकाळी चंद्राच्या घराबाहेर त्या तिघांची जाळलेले प्रेते भेटले. माहिती नाही कशी काय ही गोष्ट संपूर्ण गावात पसरली की त्यांच्याकडून बदला घेण्यात आला आहे. चंद्राने आणि तिच्या आईने त्यांना मारले आहे. त्यांच्यासोबत त्या तिन्ही मुलांनी दुष्कर्म करून त्यांना त्यांच्याच घरात मारून जमिनीत पुरले होते. लोकांनी सत्य जाणून घेण्यासाठी त्यांच्या घरातील जमीन उकरायला सुरुवात केली. तेव्हा तिथे त्यांना 2 हाडांचे सापळे मिळाले. नंतर त्याच गावातल्या लोकांनी त्यांच्यावर त्यांच्या धर्मानुसार अंत्यसंस्कार केले. अक्षय काही महिन्यानंतर पुन्हा एकदा आपल्या आत्याला भेटायला आला. तेव्हा तो चंद्राच्या घरासमोरून जात होता. तेव्हा त्याची नजर अचानक चंद्राच्या घराकडे गेली.
पण तिथे काहीच नव्हते. त्याला माहिती होते की चंद्रा आता त्याला कधीच दिसणार नाही, कारण तिची आत्मा न्याय मिळवण्यासाठी भटकत होती आणि आता तिला न्याय मिळाला होता. अक्षयने आपल्या साथीदारांच्या मदतीने या तिन्ही मुलांना किडनॅप केले होते आणि मग त्यांना त्या रात्रीचा किस्सा जशाचा तसा ऐकवला होता. तेव्हा त्या मुलांना मोठा धक्का बसला होता. त्यांना वाटत होते की त्यावेळेस त्यांना कोणीही पाहिले नव्हते, पण जो जमिनीच्या आतलं सुद्धा जाणू शकतो तो देव मात्र त्यांना वरून पाहत होता. तुम्ही तुमचे कितीही दोष लपून ठेवा, पण देवापासून कोणतेच दोष लपून राहत नाही. मग हे कसे होऊ शकते की देव चंद्राला न्याय मिळवून देणार नाही? चंद्राने सांगितल्यामुळे अक्षयने त्या तिघांना तिच्या घरासमोर जाळून टाकले होते. ते 3 मुलं चंद्राला पाहू शकत नव्हते, त्यामुळे त्यांना शेवटपर्यंत कळालेच नव्हते की अक्षयला ही गोष्ट कोणी सांगितली. त्यांचा मृत्यू होताच चंद्राने अक्षयचे आभार व्यक्त केले आणि कायमसाठी चंद्रा आणि तिची आई अक्षयच्या नजरेसमोरून निघून गेले, कारण त्यांना न्याय मिळाला होता. देवाने त्या दिवशी ती बस यासाठीच खराब केली होती की अक्षयला लेट होईल आणि तो चंद्राला भेटेल आणि तिला न्याय मिळेल. कधीकधी जे काम दिसायला कोणासाठी तरी वाईट असते, पण तेच काम कोणाच्या तरी किती फायद्याचे असते, आणि हीच गोष्ट त्या देवाला चांगल्या प्रकारे माहिती असते. माणूस फक्त आपलाच विचार करण्यात मग्न असतो, पण देव मात्र त्याच वेळी पूर्ण मानवसृष्टीचा विचार करत असतो. तर मित्रांनो, तुम्ही मला कमेंट करून सांगा की अक्षयने त्या तिघांना ज्या प्रकारे शिक्षा दिली ती योग्य आहे का? का त्याने पोलिसांची मदत घेऊन कोर्टात जायला हवे होते? तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा. आणि कथा थोडीही आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत कथा बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. पुन्हा भेटू नवीन कथेसह. धन्यवाद.